चला आज काहीतरी इझी आणि टेस्टी बनवूया, म्हणजेच मटकीची उसळ बनवूया। म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकालाच मटकीची उसळ आवडत असणार, कारण मला तर खूपच जास्त आवडते आणि बनवायला सुद्धा खूपच जास्त इझी आहे। मटकीला तर खूप छान असे मोड आले होते आणि आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ती मी आधीच कट करून बाजूला ठेवून दिलं होतं। कढईत तेल टाकायचे, तेलामध्ये जिरे, मोहरी, बटाटा, कांदा, लसूण आणि कढीपत्ता घालायचा, चांगलं मिक्स करायचे। बटाटा शक्यतो जास्त टाकत नाहीत, पण मला पर्सनली तो खूप जास्त आवडतो, कारण त्यानं खूप छान असा फ्लेवर येतो। बटाटा सगळ्यात अगोदर घालायचा आहे, जेणेकरून तो लवकर फ्राय होईल। नंतर आपल्याला त्यात घालायचे चटणी, हळद, एक टोमॅटो आणि टोमॅटो चांगला आता तेल सुटेपर्यंत भाजू द्यायचे। टोमॅटो चांगला तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर त्याच्यात मटकी ॲड करायचे, नंतर कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचे। आता मटकी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे, त्याच्यामुळे झाकण ठेवून द्यायचे आणि 10 मिनिटं लागतील किंवा 15 मिनिटं लागतील मटकी चांगली फ्राय व्हायला। अधनं चेक करायचे बुडायला लागतील का काय। तर रेडी झाली आपली मटकीची उसळ। तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। भेटूया लवकरच अशा छान छान रेसिपीज आहेत, तोपर्यंत बाय बाय।